स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने ही दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कशा प्रकारची तयारी आहे ते बघू शकतो आपण। या ठिकाणी मोठी हंडी सुद्धा लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे थर लावायचे आहेत गोविंदांना, त्या थराची सुद्धा या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये या दहीहंडीला सुरुवात होणार आहे। आमदार शिवाजीराव पाटील हे येतील आणि त्यानंतर ही या दहीहंडीला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे प्रथम पारितोषिक असणार आहे ते म्हणजे सोन्याची हंडी या ठिकाणी ठेवण्यात आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर पहिलं, दुसरं आणि तिसरं अशा प्रकारची ही दहीहंडी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मुंबईतले जे गोविंदा पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि दहीहंडीला सलामी देणार आहे। परंतु जो सर्वात जास्त थर लावेल आणि दहीहंडी फोडेल त्यांना हे बक्षीस देण्यात येणार आहे। आपल्यासोबत या स्वामी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत दळवी, आपण त्यांना विचारूया। दहीहंडीचा थरार असणार आहे, कशा प्रकारची तयारी आहे, काय सांगाल? आज तुम्ही बघत असाल की ठाण्यामधील एक उत्सव हिंदुत्वाचा परंपरा महाराष्ट्राची असा एकमेव उपक्रम आज स्वामी प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टीतर्फे आज या वसंत विहार या चौकावर होत आहे। आज गेले अनेक वर्ष 2017 पासून सतत आपला हा कार्यक्रम एक वेगळा उत्साहात साजरा होतो। आज म्हणजे तुम्ही दरवेळेस बघितलं आमच्याकडे आम्ही विविध प्रकारचे थीम जे आपले जागतिक थीम आहेत त्या आपण आम्ही आणतो। मागे कोविडचा विषय असो, आज ह्या वर्षी आम्ही सिंदूर ऑपरेशन हा एक सब्जेक्ट, एक थीम हे आम्ही आज इथं हंडीच्या स्वरूपात तुम्हाला तिथं गोविंदाच्या मार्गदर्शन याच्याने दाखवणार आहोत। गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी काय काय व्यवस्था? गोविंदा सुरक्षेसाठी आम्ही आमच्या 2 हॉस्पिटल्स आहेत, त्यांचे ॲम्ब्युलन्स 3 ठिकाणी ॲम्ब्युलन्स लावलेले आहेत। ते म्हणजे इथं चौक बघितला असेल 4 चौकाचा परिसर आहे, त्यामध्ये 3 ठिकाणी ॲम्ब्युलन्स लावलेले आहेत। एक गोविंदा जो वरचा गोविंदा असतो त्याच्यासाठी आम्ही हार्नेस, तो पण डबल याचा हार्नेसचा आम्ही तिथं व्यवस्था केलेली आहे। तुम्ही समोर बघतच असाल की हार्नेसची व्यवस्था एक सुंदररित्या, की मग तो 5 थराचा गोविंदा पथक असो या येणारा तो 9 थराचा पथक असो, सर्वांना आम्ही हार्नेसची व्यवस्था करून दिली आहे। महत्त्वाचं पारितोषिक असते, किती आहे, कशा प्रकारे ठेवलं? पारितोषिकमध्ये तर मी तुम्हाला असं सांगेल की स्वामी प्रतिष्ठाननी विशेष असं महिलांसाठी एक पारितोषिक ठेवलं की तुम्ही आता बघत असाल की प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक याच्यात महिला कुठे ना कुठे एक चांगला उपक्रम, चांगला कार्यक्रम, चांगला एक खेळ असा करायला लागलेले आहेत। तर आता आमच्या इथं जेवढे जास्तीत जास्त म्हणजे आम्ही सांगू शकतो की सर्वात जास्त महिलांचा पथक येतो, म्हणून आम्ही त्यांना विशेष एक 8 थरासाठी, जास्त तर ते करत नाही पण 8 थरासाठी आम्ही त्यांना 60,000चं एक पारितोषिक ठेवलेलं आहे। विशेष त्यांना तुम्ही ट्रॉफ्याही बघितल्या असतील त्याही ठेवलेल्या आहेत। उच्च अशा म्हणजे जवळ 9 थर 8 थर यांच्यासाठी आमच्याकडून प्रथम पारितोषिक तुम्ही बघितला असाल सुवर्ण हंडी ही अशी दाखवलेली आहे तुम्हाला। हे असे 3 पारितोषिक आम्ही ठाणेकर आणि मुंबईसाठी ठेवले। सेलिब्रिटीज कोण कोण असेल? सेलिब्रिटीज आम्ही मराठीच, आपल्या शेवटी महाराष्ट्र आपला आहे तर आम्ही मराठी सेलिब्रिटींना बोलवलेले आहेत। त्याप्रमाणे आपले या राज्याचे लाडके, ज्यांना देवाभाऊ म्हणून, लाडक्या बहिणींचा देवाभाऊ असे आपण बोलतो, ते देखील आज आपल्या संध्याकाळी कार्यक्रमाला उपस्थितीत असणार आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये ही सर्वात मोठी अशी भव्य दिव्य हंडी, पूर्ण तुम्ही महाराष्ट्रातली, मुंबई ठाण्यातली सर्वात भव्य दिव्य हंडी ही स्वामी प्रतिष्ठानची त्यांच्याच उपस्थितीत साजरी होणार आहे। तर आपण बघितलं या ठिकाणी सर्वात मोठी दहीहंडी जी आहे ती महाराष्ट्रातली या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचं पदाधिकारी सांगतायत। एकंदरीतच पुढच्या काही मिनिटांमध्ये मुंबईतला आणि ठाण्यातला दहीहंडीचा थरार सर्वांना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सामानुष कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।